गुरुदेवो महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै गुरुवे नमः. लिखावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की परम पूज्य सद्गुरु श्रीपाद बाबा की जय. परम पूज्य सद्गुरु बाबा की जय. परम पूज्य सद्गुरु मारुती महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कृष्ण भगवान की जय. आता नाम म्हणल्यानंतर सकाळी सुटल्या पण माणसं 24 तास आपलं काम करतो त्या करता ना थोडं 1 तास कवत नाही भगवंतासाठी आपण द्यायलाच पाहिजे. नाम चिंतनाशिवाय दुसरं काय माणूस आयुष्यभरात सर्व काही करू शकतो. माणूस विसरला कुठे बघतो नाम चिंताना पाहिजे विसरला, कारण भगवंतानं समजा काही दिलं पण विसरला आपण बघतो नाम चिंताना पाहिजे. नाम चिंतनाशिवाय किती दिवसात किती सर्व काही कारण संसार करून सुद्धा 1 तास जरी नामचिंतनाला दिलं तरी भरपूर झालं नामचिंतन. कारण संत संगतीने काय सांगू सुख, संत संगतीत गेलं सहवास गेले काय सुख भेटतं त्याचा अनुभव तो वेगळाच असतो. कारण मी माझ्याहून सांगतो माझ्यात पाहिल्या पाहता आता वाटतं ज्या डावाला हे संत संगतीत ज्यावेळेस सहवास लावला त्यापासून म्हणजे माणसाचं आहे ना काही म्हणजे परिवर्तन असं होतं की संत संगतीत सुखच काय सांगा तर संत संगतीत सुखच मोजत्यानं असे ते होतं. कारण संत संगतीचं म्हणलं रे का भाऊनं त्या सांगितलं तुम्ही जगता चिंता करा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. अनुभव म्हणजे असा आला पहिले जे माणूस होत आणि नंतर नाम घेतल्यास नंतर जे अनुभव आला तो वेगळाच असतो. नाम म्हणजे ना नामानं जेवढं माणसाचं उद्धार आता प्रत्येक मुंगीकडे जे समजा कोणी त्याला सुद्धा उद्धारायचे असे असते पण ते उद्धार व्हायला त्याला आहे का त्या संत संगती गुरु तसा लावतो. ज्यावेळेस गुरुचा अटक असल्यानंतर माणूस काही बी संत संगतीचा उद्धार होऊ शकतो. तसं उद्धार होऊ शकत त्याच्याकडे पाणी सुटे ना गुरु चांगला असं आपण बी संताचरणास लागणे म्हणजे हेच परमार्थ आहे ना. परमार्थ दुसरा काहीच नाही. जर आपले संत सेवा संत चरण हे जर नाही कळलं तर परमार्थाचा काहीच फायदाच नाही ना. माणूस जन्म नेऊन काय करणार नाही तरुणपणी काही करता येत नाही. मधल्यापणात आपल्याला जे राहतं नाम हे ते परमार्थ करतात ते बी आपल्याला गुरु नसल्यामुळे ते साध्य होत नाही. त्याच्याकरता सांगत कशी पाहिजे संतांच्या संगतीत गेल्याशिवाय ते ज्ञान प्राप्त होत नाही. ज्ञानेश्वर महाराज त्यानं रेड्याचं माथ्यावर हात ठेवला त्याला वेद बोलता आले. आपण तर 84 यांनी फिरून मनुष्य जन्मात येईल. आता मनुष्य जन्मात आलं माणूस काय नाही करू शकत. मनुष्य जन्मात आलं मनुष्य स्वतंत्र आहे माणसाला आहे ना परतंत्र नाही ना. कारण ह्या जन्मात माणूस देव सुद्धा होऊ शकतो. देव घ्या देव पहिले म्हणत देव घ्या देव तशी गंमत आहे देव. आणि त्याच्याकरता ज्ञान हे कसं आहे ज्या डावला सद्गुरू सहवासात गेल्याचे ज्ञान सुद्धा म्हणजे माणसाला प्राप्त होत नाही ना. कारण ज्ञान प्राप्त करायला म्हणजे संत संगतीचाच अनुभव घ्यावा लागतो. कारण इतराचा अनुभव घेऊन तर काही ते ज्ञान प्राप्त होणे शक्यच नाही ते. त्याच्याकरता आहे का म्हणजे सद्गुरू म्हणजे सद्गुरू सहवासात गेल्या तरच नामाचा उल्लेख होतो. नामानं म्हणजे ना नाम घेणं म्हणजे ते नाही. नाम घेतल्यावर का माणसाची ना समजीच काय अपलट होती. कारण तुमच्या जगात पाहतो पहिली म्हणजे नाम घ्यायची अगोदरची स्थिती आणि आताची स्थिती. आता काही म्हणते नाही नाम घ्यायला नाही असं होतं तसं होतं. तुम्ही कोणत्या चिंतनाला 1 तास बसा तुम्हाला त्या अवस्था होणारच. जर तुम्हाला नामाचं अवस्थेवर जर नाम घ्यायचं नसलं तुम्ही जन्म लिहून सुद्धा तुमचा उपयोग काय मग. कारण स्वतःची सोडवणूक स्वतःच करावं लागणार आहे. त्याच्याकरता नामच आहे सर्वश्रेष्ठ. नाम आहे म्हणजे ना पहिल्या बोलणं चाललं ना. आता समजा देव महादेव कोणा भजन करत शेवटी नामच घेतलं त्यानं. नामाशिवाय माणूस म्हणतो तो न रे बाबी नाम दुर्लभ लक्ष्मी वल्लभ त्याजवळ शेवटी नाम असल्याशिवाय कोणत्या गोष्टी होऊ शकत नाही. लली कवर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.